नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू द ऑनलाईन क्लासेस कंडक्टेड बाय संस्कार फाउंडेशन सेंटर. पहा, लास्ट लेक्चर मध्ये आपण सायन्सचाच केमिस्ट्रीचा पार्ट स्टार्ट केला होता आणि त्यामध्ये आपला केमिस्ट्रीचा जो चॅप्टर आपण स्टार्ट केला होता त्या चॅप्टरचं नाव काय आहे? इट इज अ मेजरमेंट ऑफ मॅटर. काय आहे चॅप्टरचं नाव? इट इज अ मेजरमेंट ऑफ मॅटर. मेजरमेंट ऑफ मॅटर नावाचा जो चॅप्टर आहे आपला केमिस्ट्रीचा, तो आपण लास्ट लेक्चर मध्ये स्टडी केला होता, स्टार्ट केला होता स्टडी करण्यासाठी. आणि त्यात आपण सुरुवात केली होती ती लॉज पासून. सो लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन आपण लास्ट लेक्चर मध्ये स्टडी केले होते. वी हॅव स्टडीड अबाउट दी लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. त्यातला फर्स्ट लॉ आपण स्टडी केला होता. काय होता केमिकल कॉम्बिनेशनचा फर्स्ट लॉ? That was law of conservation of matter. Law of conservation of matter. आणि दुसरा लॉ आपण स्टडी केला होता, that is the law of constant proportion. Law of constant proportion. So these are the two laws of the chemical combination. केमिकल कॉम्बिनेशनचे हे दोन लॉज आपण त्या ठिकाणी कालच्या लेक्चरमध्येच स्टडी केलेले आहेत. त्यातला पहिला लॉ आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर. पहा, जेव्हा मॅटर्स किंवा काही केमिकल्स कंबाईन होतात किंवा काही सबस्टन्सेस केमिकली कंबाईन होतात, तर असे सबस्टन्सेस जेव्हा केमिकली कंबाईन होतात तेव्हा नवीन प्रोडक्ट फॉर्म होतात. जे कंबाईन झाले आपण त्यांना रिएक्टंट्स म्हणतो. म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन कंबाईन झाले तर हे झाले रिएक्टंट. त्यांच्यापासून वॉटर तयार झालं, त्याला आपण म्हणतो प्रोडक्ट. तर लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर मध्ये आपण स्टडी केलं की रिएक्टंटचं मास, ही केमिकल रिएक्शन होत असताना रिएक्टंटचं मास आणि प्रोडक्टचं मास हे इक्वल असतं. रिएक्टंटचं मास आणि प्रोडक्टचं मास हे इक्वल असतं, म्हणजे मास मध्ये कोणताही चेंज होत नाही. दिस लॉ इज कॉल्ड ॲज अ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर. त्यानंतर दुसरा लॉ आपण पाहिला, लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. काय सांगतो कॉन्स्टंट प्रपोर्शनचा लॉ? की जर एखादा पर्टिक्युलर कंपाऊंड आहे, एखादा पर्टिक्युलर कंपाऊंड आहे, तर त्या कंपाऊंडचं तुम्ही कितीही अमाऊंट घ्या, त्या कंपाऊंडचं तुम्ही कितीही अमाऊंट घ्या, त्याच्यामध्ये जे कन्स्टिट्युएंट एलिमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये जे कन्स्टिट्युएंट एलिमेंट्स आहेत, त्या कन्स्टिट्युएंट एलिमेंट्सचं जे प्रपोर्शन असणार आहे ते फिक्स असणार आहे. हे दोन लॉज आपण लास्ट लेक्चरमध्ये डिटेलमध्ये स्टडी केले होते. आपल्याला याच्यामध्ये तुमच्या बुकमध्ये जर तुम्ही हा मेजरमेंट ऑफ मॅटर चॅप्टर स्टडी करत असाल तर तुम्हाला काही सायंटिस्ट बद्दल माहिती दिलेली आहे. त्यातला एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. ऍक्च्युली याच्यामध्ये सायंटिस्ट बद्दलची जी इन्फॉर्मेशन दिली आहे त्याच्यामध्ये शिकवण्यासारखं काही नसतं, तुम्हाला ते स्टडी करायचं आहे स्वतःला. तर एक सायंटिस्ट आहे अँटोनी लेवायझर. अँटोनी लेवायझर नावाचे जे सायंटिस्ट आहेत यांचं मेजरमेंट ऑफ मॅटर मध्ये खूप मोठं योगदान आहे. त्यांच्याबद्दलची थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगतोय. जेवढी बुक मध्ये दिली आहे तेवढी रीड करून घ्यायची, तेवढ्याचा स्टडी करायचा आहे. सायंटिस्ट बद्दलची ही फक्त इन्फॉर्मेशन असते, याच्यात काही शिकवण्यासारखी कन्सेप्ट वगैरे नाहीये. तर एक ओव्हरऑल तुम्हाला अँटोनी लिवायझर या नावाचे सायंटिस्ट आहेत यांच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. सो अँटोनी लिवायझर मधलं जे आहे त्यांचं सगळ्यात महत्वाचं कंट्रीब्युशन म्हणजे त्यांना मॉडर्न केमिस्ट्रीचं फादर म्हटलं जातं. अँटोनी लिवायझर इज नोन ॲज अ फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री. म्हणजे मॉडर्न केमिस्ट्रीवरती असणारं जे पहिलं बुक पब्लिश झालं होतं ते अँटोनी लेवायझर यांचं होतं. ठीक आहे. त्यानंतर काय काय त्यांचं योगदान आहे केमिस्ट्रीमध्ये, तर त्यांनी ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांचे नावं जे आहेत, नॉमेनक्लेचर म्हणजे नावं, ते त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर वॉटर जे आहे आपल्याला माहिती आहे, वॉटर कशा कशापासून बनलंय असं म्हणतो आपण, तर वॉटरचे कन्स्टिट्युएंट एलिमेंट हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहेत. याचा सुद्धा शोध त्यांनीच लावलेला आहे. वॉटरचे कन्स्टिट्युएंट एलिमेंट्स हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहेत हे कोणी शोधून काढलं? अँटोनी लेवायझर. त्यानंतर त्यांना मॉडर्न केमिस्ट्रीचं फादर म्हटलं जातं. आणखी एक महत्वाची गोष्ट इथं आहे की कोणताही पदार्थ जेव्हा जळतो, कंबशन होतं, कोणताही पदार्थ जेव्हा जळतो त्याचं कंबशन होतं,
तर कंबशन होणं म्हणजेच ती त्याची ऑक्सिजन सोबतची रिॲक्शन आहे हे त्यांनी दाखवून दिलं आहे. कंबशन होणं म्हणजे ही त्या सबस्टन्सची ऑक्सिजन सोबत होणारी केमिकल रिॲक्शन आहे हे त्यांनी सांगितलं. म्हणजे कसं पहा की कार्बन जळत आहे, कोल आहे, कोळसा, त्याच्यामध्ये काय असतं कार्बन, तो बर्न होत आहे, जळत आहे, याचा अर्थ त्याची ऑक्सिजन सोबत केमिकल रिॲक्शन होत आहे. म्हणजे कोणत्याही सबस्टन्सची बर्निंग होत असताना, कंबशन होत असताना, कोणत्याही सबस्टन्सचं कंबशन होत असताना तो ऑक्सिजन सोबत कंबाईन होतो हे त्या ठिकाणी अँटनी लेवायझरनी सांगितलं आहे. त्यानंतर काही कंपाऊंडचे नावं आहेत, जसं सल्फेट असेल, सल्फाईड असेल, यांच्यासारख्या कंपाऊंडचे नावं सुद्धा त्यांनी त्या कंपाऊंड्सला दिलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे काय काय पहा, अँटनी लेवायझर इज नोन ॲज अ फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री. त्यांनी ऑक्सिजन, हायड्रोजन यांचं नॉमेनिक्लेचर सांगितलं. वॉटरचे कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहेत. वॉटरचे कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहेत हे सुद्धा त्यांनी सांगितलं. त्यानंतर कोणत्याही सबस्टन्सचं कंबशन होत आहे, कोणत्याही सबस्टन्सचं कंबशन होत आहे म्हणजेच त्याची कॉम्बिनेशन कशासोबत होत आहे, ऑक्सिजन सोबत होत आहे हे त्यांनी सांगितलं. सल्फेट, सल्फाईड यांच्यासारख्या सबस्टन्सेसचे, कंपाऊंडचे जे नावं आपण आता सांगतो, म्हणजे पर्टिक्युलरली जे सल्फेट आहे, समजा की काल पाहिलं होतं आपण Na2SO4, दिस इज सोडियम सल्फेट. तर हे सोडियम याला सल्फेट असं नाव जे दिलं आहे ते अँटनी लेवायझर यांनी दिलं आहे. म्हणजे सल्फेट, सल्फाईड हे जे नावं त्या कंपाऊंड्सला मिळालेले आहेत की सोडियम आहे आणि हे पुढे SO4 ग्रुप, या SO4 ग्रुपला सल्फेट असं नाव त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. तर हे पर्टिक्युलर जे पॉइंट्स आहेत ते बुकमधून व्यवस्थित रीड करून घ्यायचे आहे, त्याच्यामध्ये काही अडचण येणार नाही तुम्हाला. त्यांनी कोणते शोध लावले किंवा त्यांचं केमिस्ट्री मधलं योगदान काय आहे याबद्दलची माहिती त्यांनी दिलेली आहे. अँटनी लेवायझर इज नोन ॲज अ फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री. त्यांनी ऑक्सिजन, हायड्रोजन यांचं नॉमेनिक्लेचर दिलं होतं. त्यानंतर वॉटरमध्ये कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहेत हे सुद्धा त्यांनीच सांगितलेलं आहे. वॉटरमध्ये कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहेत हे त्यांनीच सांगितलेलं आहे. त्यानंतर महत्वाची गोष्ट, हे जे कंपाऊंड्स असतात, सल्फाइड्स, सल्फेट्स, यांचे नावं त्यांनी दिली आहेत. कोणताही सबस्टन्स जो कंबस्ट होतोय त्याचं जे कंबशन होत आहे, कंबशन होणं म्हणजे ऑक्सिजन सोबत कंबाईन होणं हे सुद्धा त्यांनी सांगितलं. अशा आणखीनही काही पॉइंट्स त्यांच्याबद्दलचे बुक्समध्ये दिलेले असतील, ते व्यवस्थित रीड करायचे. आपल्या मेजरमेंटसाठी त्यांचं काय योगदान आहे की मेजरमेंट ऑफ मॅटर आपण स्टडी करतोय, तर आपल्याला माहितीये लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर मध्ये वेट्स जी आपल्याला पाहिजे होती, वेट्स ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट्स, तर या रिएक्टंट्सचे आणि प्रोडक्ट्सचे जे वेट्स आहेत ते अॅक्युरेटली मेजर करण्याची मेथड सुद्धा त्यांनीच शोधून काढली आहे. पहा, आपण काय पाहिलं होतं की जेव्हा आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर स्टडी केला तेव्हा आपण पाहिलं की मास ऑफ रिएक्टंट्स इज इक्वल्स टू असतं मास ऑफ प्रोडक्ट्स. मास ऑफ रिएक्टंट्स इज इक्वल्स टू असतं मास ऑफ प्रोडक्ट्स. आणि हे म्हणजे काय करावं लागतं आपल्याला, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला अॅक्युरेटली रिएक्टंट्सचं मास लागेल, त्यानंतर प्रोडक्टचं सुद्धा मास मेजर करावं लागेल. तर रिएक्टंट्सचं आणि प्रोडक्ट्सचं जे अॅक्युरेट वेईंग करायचंय, अॅक्युरेट मास त्यांचं मोजायचंय, हे अॅक्युरेट मेजरमेंटची मेथड सुद्धा पहिल्यांदा अँटनी लेवायझरनंच त्या ठिकाणी सांगितलेली आहे. द अॅक्युरेट मेजरमेंट ऑफ masses of reactants and products is given by, or the method for accurate measurement of masses of reactants and products is given by Anthony Levaizer. म्हणजे आपल्याला रिएक्टंटचं मास पाहिजे होतं, प्रोडक्टचं मास पाहिजे होतं, तर हे रिएक्टंट्सचे आणि प्रोडक्ट्सचे अॅक्युरेट मासेस मेजरमेंट करण्यासाठी, यांचे
अॅक्युरेट मासेस मेजर करण्यासाठीची जी मेथड आहे ती सुद्धा अँटोनी लेवायझर यांनीच सांगितलेली आहे. ठीक आहे. सो त्यांच्याबद्दलचे हे मी सांगितलेले, तसंच बुकमध्ये आणखी काही पॉइंट्स दिलेले आहेत, ते पॉइंट्स व्यवस्थित रीड करून घ्यायचे आहेत. तसंच आणखी एक सायंटिस्ट आहेत फ्रॉस्ट नावाचे, ज्यांनी आपल्याला लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शनची कन्सेप्ट दिली, त्यांच्याबद्दलची सुद्धा इन्फॉर्मेशन बुकमध्ये दिलेली आहे, ती रीड करायची. ठीक आहे. सो दिस इज द इन्फॉर्मेशन अबाउट सायंटिस्ट. आपण आपल्या लॉज वरती येऊया. पहा, कालच्या लेक्चरमध्ये आपण लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन हा पार्ट स्टार्ट केलेला आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन हा पार्ट स्टडी केला होता. त्यामध्ये आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर, त्यानंतर लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन हे स्टडी केले होते. आज आपण स्टडी करतोय ऍटम बद्दलची. ऍटम म्हणजे काय किंवा त्याचं स्ट्रक्चर कसं असतं, दॅट यू हॅव ऑलरेडी स्टडीड इन 8th स्टँडर्ड. ऍटम म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोणते कोणते पार्टिकल्स असतात, म्हणजे ऍटमचं स्ट्रक्चर नेमकं कसं आहे, याच्याबद्दलची माहिती तुम्ही 8th स्टँडर्डच्या इनसाइड अँड ऍटम नावाच्या चॅप्टर मध्ये स्टडी केलेली आहे. इथं आपल्याला ऍटमच्या कशा कशाबद्दल स्टडी करायचा आहे पहा. सो वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द ऍटम, त्याची साईज, त्यानंतर त्याचं मास आणि पर्टिक्युलरली व्हॅलन्सी नावाची एक कन्सेप्ट आहे. एवढा स्टडी आपल्याला करायचा आहे. म्हणजे आपण पहिल्यांदा ऍटमच्या साईज बद्दल स्टडी करणार, त्यानंतर ऍटमच्या मास बद्दल स्टडी करणार आणि त्यानंतर व्हॅलन्सी म्हणजे काय ही कन्सेप्ट आपल्याला त्या ठिकाणी स्टडी करायची आहे. ठीक आहे. आता आपण जे सुरुवात केली लेक्चरला, त्याच्यामध्ये 2-4 पॉइंट्स आपण अँटोनी लेवायझर सायंटिस्ट बद्दल पाहिले. ते बुकमध्ये ऍज इट इज दिलेले आहेत, रीड केले तरी तुमच्या लक्षात येतील. त्यापेक्षा इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्याला ऍटमच्या साईज बद्दल, त्याच्या मास बद्दल आणि त्याच्या व्हॅलन्सी बद्दल स्टडी करायचंय. तर आज आपण आजच्या लेक्चरमध्ये सुरुवात करत आहोत ऍटमच्या साईज बद्दल आपला स्टडी करण्यासाठी. सो पहा, यू हॅव ऑलरेडी स्टडीड द डेफिनेशन ऑफ ऍटम. तुम्ही लोअर स्टँडर्ड मध्ये ऍटमची डेफिनेशन स्टडी केलेली आहे. काय होती? द स्मॉलेस्ट पार्टिकल. पण ऍटमला डिफाईन करताना सांगितलं होतं, इट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एनी मॅटर ऑर सबस्टन्स. कोणत्याही सबस्टन्सचा, कोणत्याही मॅटरचा लहानात लहान असा एक अविभाज्य घटक ज्याला आपण म्हणतो, त्याला आपण ऍटम म्हटलं होतं. खूपच स्मॉलेस्ट आहे. म्हणजे एक आयसोलेटेड ऍटम जर तुमच्याकडे असेल, आयसोलेटेडचा अर्थ होतो नुसता सिंगल ऍटम जर एखाद्या पदार्थाचा असेल, तर तो तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व सुद्धा करू शकत नाही. कारण त्याला जर तुम्हाला ऑब्झर्व करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप किंवा फील्ड आयन मायक्रोस्कोप अशा प्रकारची मायक्रोस्कोप वापरावे लागतील. म्हणजे नुसता ऍटम एवढा कमी असतो साईजला की तो नुसत्या डोळ्यांनी एक सिंगल ऍटम जेव्हा असेल, आयसोलेटेड ऍटम, म्हणजे हा चॉक म्हणजे एक मॅटर आहे, परंतु हा ऍटम्स मॉलिक्युल्स पासून बनलेला आहे. पण जेव्हा एक सिंगल ऍटम तुम्हाला त्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी असेल आणि तो जर ऑब्झर्व करायचा असेल तर तो दिसणं शक्य नाहीये नुसत्या डोळ्यांनी. त्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोप वापरावे लागतात. इतका स्मॉलेस्ट पार्टिकल असतो ऍटम. ऍटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एनी सबस्टन्स असं आपण डिफाईन केलं होतं त्याला. परंतु एवढा स्मॉल असणारा ऍटम, त्याच्यामध्ये सुद्धा आणखीन पार्टिकल्स असतात. प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स हे आपण पाहिलं होतं. मग आता सुरुवातीला आपण पाहणार आहोत ते ऍटमच्या साईज बद्दल. आपण साईज, मास आणि व्हॅलन्सी लिहिलं होतं. त्यातला पहिला पॉइंट आपण पाहणार आहोत, ऍटमची साईज कशा प्रकारे डिटरमाइन केली जाते. पहा, बोर स्टेबल ऍटॉमिक मॉडेल मध्ये आपण स्टडी केलं होतं की ऍटमच्या सेंट्रलला एक पार्ट असतो ज्याला न्यूक्लियस म्हटलं जातं. या न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात. या न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात आणि न्यूक्लियसच्या भोवती असणारे हे जे ऑर्बिट आहेत, या ऑर्बिट्स मध्ये इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्ह होत असतात. या ऑर्बिट्स मध्ये इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्ह होत असतात.
म्हणजे हा पार्ट जो आहे मधला हा झाला न्यूक्लियस, हे झालं फर्स्ट ऑर्बिट, हे झालं सेकंड ऑर्बिट, हे झालं थर्ड ऑर्बिट. आता काही सबस्टन्सचे ऍटम्स असतील ज्यांच्यामध्ये 2च ऑर्बिट असतील, काही सबस्टन्सच्या ऍटम मध्ये 3 ऑर्बिट असतील, काही मध्ये 1च असेल, काही मध्ये 4 असतील. हे वेगवेगळ्या एलिमेंटसाठी वेगळं वेगळं असणार आहे. म्हणजे सगळ्यांचं स्ट्रक्चर असंच असणार आहे. हे स्ट्रक्चर आहे ऍटमचं. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ऍटम. कोणताही सबस्टन्स घ्या तुम्ही, हायड्रोजन घ्या, ऑक्सिजन घ्या, आयर्न घ्या, सिलिकॉन घ्या, हे सगळे एलिमेंट्सचे नावं आहेत, हे वेगवेगळ्या सबस्टन्सेसचे नावं आहेत. परंतु यांच्यापैकी प्रत्येकाच्या ऍटमचं स्ट्रक्चर हेच असणार आहे की सेंट्रलला एक पार्ट असणार आहे ज्याला न्यूक्लियस म्हटलं जाईल. न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स असतील आणि न्यूक्लियसच्या भोवती ज्या हे इथं ड्रॉ केलेलं आहे मी, यांना ऑर्बिट्स म्हटलं जातं. आणि या ऑर्बिट्स मध्ये इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होत असतात. या ऑर्बिट्स मध्ये इलेक्ट्रॉन पहा 3 प्रकारचे पार्टिकल ऍटम मध्ये आहेत. कोणते? प्रोटॉन्स, त्यानंतर न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स. प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स. प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन पैकी प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स हे न्यूक्लियस मध्ये असतात. प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स हे न्यूक्लियस मध्ये असतात आणि इलेक्ट्रॉन्स हे त्या न्यूक्लियसच्या भोवती जे ऑर्बिट्स आहेत त्या ऑर्बिट्स मध्ये रिव्हॉल्व होत असतात. चार्जचा जर विचार केला तर जे प्रोटॉन्स असतात त्यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. जे न्यूट्रॉन्स असतात त्यांच्यावरती कोणताही चार्ज नसतो आणि जे इलेक्ट्रॉन्स असतात त्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो. ऍटमचं हे स्ट्रक्चर आहे अशा प्रकारचं. न्यूक्लियस असणार आहे. मग डिफरन्स काय असणार आहे? सगळ्या सबस्टन्सेसच्या सगळ्यांच्या एलिमेंटच्या ऍटमचं जर स्ट्रक्चर सेम असेल तर फरक काय असेल? तर प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन तर सगळ्यांमध्येच असणार आहेत, परंतु त्यांची संख्या मात्र वेगवेगळ्या एलिमेंटमध्ये वेगळी वेगळी असणार आहे. तसंच हे जे ऑर्बिट्स दाखवलेत मी ज्यांच्यामध्ये ऍटमचे इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होतात, त्या ऑर्बिट्सची संख्या सुद्धा वेगळ्या वेगळ्या ऍटमसाठी वेगळी वेगळी असणार आहे. आपण आता साईज बद्दल स्टडी करूयात. पार्टिकल्स तुमच्या लक्षात आले. ऍटम मध्ये प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात. त्यापैकी प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स हे न्यूक्लियस मध्ये असतात. हे जे आहे याला न्यूक्लियस म्हणतात. या न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात आणि त्याच्या भोवती हे जे पर्टिक्युलरली ऑर्बिट्स ड्रॉ केले आहेत याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होत असतात. आता हे झालं ऍटमचं न्यूक्लियस. या दिलेल्या डायग्राम मध्ये मी जी डायग्राम बोर्डवरती ऍटमची काढली त्या ऍटम मध्ये किती ऑर्बिट्स आहेत? 1, 2 and 3. तिसरं हे शेवटचं आहे. याला म्हणायचं आउटर मोस्ट ऑर्बिट. याला म्हणायचं आउटर मोस्ट ऑर्बिट आणि याला म्हणायचं न्यूक्लियस. याला म्हणायचं हे जे सेंट्रलला आहे याला म्हणायचं न्यूक्लियस. आता काय असेल? काही ऍटम मध्ये 4 ऑर्बिट असतील त्यात चौथं लास्टचं असेल. काही मध्ये 2च असतील त्यात दुसरं लास्टचं असेल. जे शेवटचं ऑर्बिट आहे त्याला आउटर मोस्ट ऑर्बिट म्हणायचं. जे शेवटचं ऑर्बिट आहे त्याला आउटर मोस्ट ऑर्बिट म्हणायचं आणि हा सेंट्रलचा जो पार्ट आहे याला न्यूक्लियस म्हणायचं. कशाबद्दल स्टडी करतो? ऍटमच्या साईज बद्दल. ऍटमची साईज ही ऍटमच्या रेडियसनं सांगितली जाते. ऍटमची साईज ही ऍटमच्या रेडियसनं सांगितली जाते. आता 8th स्टँडर्ड किंवा त्याच्या अगोदरच तुम्ही सर्कलचा स्टडी केलाय त्यात तुम्हाला रेडियस म्हणजे काय ते माहिती आहे. तर पहा हे झालं न्यूक्लियस आणि हे झालं आउटर मोस्ट ऑर्बिट. इथं हे 2 वर्ड महत्वाचे आहेत. कोणते पहा? एक न्यूक्लियस आणि दुसरा आउटर मोस्ट ऑर्बिट. कोणते 2 वर्ड महत्वाचे आहेत? हा एक कोणता? न्यूक्लियस आणि हा दुसरा कोणता? आउटर मोस्ट ऑर्बिट. तर कोणत्याही ऍटमच्या न्यूक्लियस पासून त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट पर्यंतचं डिस्टन्स, न्यूक्लियस पासून त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट पर्यंतचं हे जे डिस्टन्स असतं त्याला त्या ऍटमची रेडियस म्हटलं जातं. तीच त्या ऍटमची साईज असते. पहा
ऍटम मध्ये न्यूक्लियस आहे आणि त्याच्या भोवती ऑर्बिट्स आहेत. जे सगळ्यात शेवटचं ऑर्बिट आहे त्याला आउटर मोस्ट ऑर्बिट म्हटलंय. जे सगळ्यात शेवटचं ऑर्बिट आहे त्याला आउटर मोस्ट ऑर्बिट म्हटलंय. आणि दिलेल्या ऍटम मध्ये न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट ऑर्बिट, न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट ऑर्बिट यांच्यातलं जे डिस्टन्स असणार आहे त्याला त्या ऍटमची रेडियस म्हणायचं. म्हणजे तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचंय, याला न्यूक्लियस म्हणतात, याला आउटर मोस्ट ऑर्बिट म्हणतात. आणि कोणत्याही ऍटमसाठी त्याच्या न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट ऑर्बिट, त्याचं न्यूक्लियस आणि त्याचं आउटर मोस्ट ऑर्बिट यांच्यातलं डिस्टन्स, हे जे डिस्टन्स आहे न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट ऑर्बिट मधलं, या डिस्टन्सला त्याची रेडियस म्हटलं जातं. आणि ही रेडियस म्हणजेच त्या ऍटमची साईज असणार आहे. न्यूक्लियस, आउटर मोस्ट ऑर्बिट दोघांमधलं डिस्टन्स म्हणजे ऍटमची रेडियस असणार आहे. हीच त्या ऍटमची काय असणार आहे, साईज असणार आहे. हे त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता मी डेफिनेशन लिहितोय. हे स्ट्रक्चर नोटबुक वरती ड्रॉ करायचं. हे न्यूक्लियस नाव द्यायचं, हे आउटर मोस्ट ऑर्बिट नाव द्यायचं. न्यूक्लियस म्हणजे सेंटर आणि हे आउटर मोस्ट ऑर्बिट यांच्यातलं डिस्टन्स म्हणजे ऍटमची रेडियस म्हणजेच साईज. हे व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून नोट करून घ्यायचं. डेफिनेशन लिहितोय मी ऍटॉमिक साईजची, पहा. द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड outermost orbit, distance between nucleus and outermost orbit of an atom is called as radius of, किंवा त्याला साईज लिहूया डायरेक्टली, is called as radius of an atom. त्याला त्या ऍटमची रेडियस असं म्हटलं जातं. द डिस्टन्स बिटवीन कशा कशातलं डिस्टन्स, न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट म्हणजे शेवटचं, त्या ऍटमचं न्यूक्लियस आणि त्याचं जे आउटर मोस्ट म्हणजे शेवटचं ऑर्बिट आहे, या दोघांमधलं डिस्टन्स, त्या डिस्टन्सला म्हणायचं रेडियस ऑफ अन ऍटम. आणि ती रेडियस म्हणजेच त्या ऍटमची साईज असणार आहे. ठीक आहे, सो ही डेफिनेशन व्यवस्थित त्या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायची. ऍटॉमिक साईजची किंवा साईज ऑफ ऍटमची ही डेफिनेशन आहे. आता त्याचे एक दोन एक्झाम्पल्स पाहूयात. पहा, एक ऍटम जर असेल हायड्रोजनचा, कशाचा ऍटम आहे, हायड्रोजनचा. हायड्रोजनच्या ऍटमचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये न्यूक्लियस आणि एकच ऑर्बिट असतं. न्यूक्लियस आणि एकच ऑर्बिट असतं, म्हणजे हेच त्याचं आउटर मोस्ट ऑर्बिट झालं. म्हणजे ही झाली त्याची ऍटॉमिक रेडियस किंवा रेडियस ऑफ अन ऍटम. आता या हायड्रोजनचं जे ऍटम आहे त्याची जी रेडियस आहे ही 10⁻⁻10 मीटर आहे. ही 10⁻⁻10 मीटर. आता मायनस पॉवर आहे म्हणजे ही खूप कमी असते रेडियस, आपल्याला माहितीये. कारण ऍटम एवढा छोटा असतो, त्याची रेडियस मिलीमीटर सेंटीमीटर अशी असणार आहे का, नाहीये. तर ऍटमची साईज खूपच लहान असते. म्हणजे 10⁻⁻10 मीटरचा अर्थ काय होतो, तर 0.000000001. म्हणजे पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ठीक आहे, सो एवढे पहा, आपल्याला माहितीये असं 0 नंतर पॉइंट दिला आणि असे पुढे किती 0 वाढवले ती संख्या लहान लहान होत जाते. म्हणजे हायड्रोजनच्या एका ऍटमची रेडियस किती आहे, 10⁻⁻10 मीटर, म्हणजे 0.0000001 एवढी मीटर. याचा अर्थ ही जर संख्या तुम्ही ऑब्झर्व केली, आता तुम्ही 9th स्टँडर्ड मध्ये आहात, तुम्हाला ग्रेटर नंबर स्मॉलर नंबर लगेच कळतो, तर ही संख्या खूपच लहान आहे. म्हणजे व्हेरी व्हेरी स्मॉल, की जी आपण आपल्या डोळ्यानं पाहूही शकत नाही. त्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो. तसं आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया की वॉटरचा मॉलिक्यूल. आता वॉटरचा ऍटम नसणार आहे, वॉटरचा काय असणार आहे, मॉलिक्यूल असणार आहे. कारण वॉटर हा एक कंपाऊंड आहे. हायड्रोजन मध्ये काय फक्त H आहे, म्हणून त्याचा एक ऍटम घेतला. इथं H2O हा एक मॉलिक्यूल आहे. याची साईज असते
10चा पॉवर -9 मीटर याची साईज असते. वॉटर मॉलिक्युलची साईज आहे 10चा पॉवर -9 मीटर. हायड्रोजनच्या ऍटमची रेडियस असते 10चा पॉवर -10 मीटर. इथं -10चा मिनिंग मी तुम्हाला लिहिलाय 0.00. यावरून तुम्हाला ऍटमची साईज ही किती स्मॉल असते हे लक्षात येईल. हे जे मी इथं लिहिलेलं आहे यावरून ऍटमची साईज ही ऍक्च्युअल मध्ये किती स्मॉल असते हे लक्षात आलं असेलच. ठीक आहे, तर एक्झाम्पल म्हणून हे सुद्धा त्या ठिकाणी नोट डाऊन करायचं आहे. ऍक्च्युअली एक कन्व्हर्जन फॅक्टर आहे पहा. जेव्हा हे 10चा पॉवर -9 मीटर लिहितो आपण याचा अर्थ असतो 1 नॅनोमीटर. कारण 1 नॅनोमीटर म्हणजे असतं 10चा पॉवर -9 मीटर. 1 नॅनोमीटरचा मिनिंग होतो 10चा पॉवर -9 मीटर. म्हणजे हे 1 नॅनोमीटर आहे साईज. वॉटरची जर मॉलिक्युलची जर साईज तुम्ही मीटर मध्ये सांगितली तर ती 10चा पॉवर -9 मीटर आहे. म्हणजेच ती 1 नॅनोमीटर एवढी आहे. म्हणजे लक्षात घ्या 1 नॅनोमीटरचा अर्थ असतो 10चा पॉवर -9 मीटर. म्हणजे नॅनोमीटर हे डिस्टन्स मोजण्यासाठीच खूपच लहान युनिट आहे. जे संस्कार फाउंडेशनला 8th स्टँडर्ड मध्ये सुद्धा होते त्यांच्याकडून असे युनिट कन्व्हर्जन एकमेकात कन्व्हर्ट करण्यासाठीचे जे फॉर्म्युले होते ते खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी करून घेण्यात आले होते. ठीक आहे, असो तो केमिस्ट्रीचा पार्ट नाहीये. सो हायड्रोजनच्या एका ऍटमची साईज ही आहे म्हणजे एवढी स्मॉल आहे ती. एक कन्व्हर्जन लक्षात ठेवा 1 नॅनोमीटर ही खूप कमी साईज असते कारण त्याचा अर्थ 10चा पॉवर -9 मीटर असतो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या पॉवर मायनस मध्ये जेवढा जास्त तेवढी ती संख्या लहान असते. पॉवर मायनस मध्ये जेवढी जास्त तेवढी ती संख्या लहान असते. आणि पॉवर प्लस मध्ये असताना जेव्हा मोठी असेल तेवढी ती संख्या मोठी असणार आहे. म्हणजे मायनस पॉवर वाढतोय 10चा याचा अर्थ ती संख्या लहान बनत चालली आहे. आणि प्लस पॉवर वाढत असेल तर याचा अर्थ ती संख्या मोठी बनत चालली आहे. ओके, नाव आता थोडे काही पॉइंट्स ऍटमच्याच साईज बद्दल पहा. ऍटमची साईज आपण डोळ्यानं एक सिंगल ऍटम असेल तर पाहू शकत नाही. त्यासाठी आपल्याला काय यूज करावं लागतं तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोस्कोप यूज करावे लागतात. काय यूज करावं लागतं वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मायक्रोस्कोप त्या ठिकाणी यूज करावे लागतात. या मायक्रोस्कोपचा यूज करून आपण ऍटमच्या साईज बद्दल स्टडी करू शकतो. ठीक आहे, आता थोडं कंपॅरिझन पहा. समजा 2 ऍटम्स आहेत. हा एक ऍटम आहे. या ऍटम मध्ये 2 ऑर्बिट आहेत. हा जो मधला पार्ट आहे हा न्यूक्लियस आणि न्यूक्लियस नंतर याच्यामध्ये ऑर्बिट्स आहेत 2. आणि दुसरा ऍटम इथं मी ड्रॉ करतोय हे त्याचं न्यूक्लियस झालं आणि त्याच्यामध्ये 1 2 आणि 3 ऑर्बिट्स आहेत. पहा हे झालं याचं न्यूक्लियस. हे झालं याचं न्यूक्लियस. न्यूक्लियस नंतर याच्यामध्ये पहा 1 आणि 2 ऑर्बिट आहेत. म्हणजे याच्यामध्ये ऑर्बिट्स किती आहेत 2 ऑर्बिट्स आहेत. आणि दुसरं याच्यामध्ये पहा हे न्यूक्लियस आहे 1 2 आणि 3. याच्यामध्ये 3 ऑर्बिट्स आहेत. पहा हा एक ऍटम आहे. फर्स्ट मी इथं ड्रॉ केलाय, सेकंड इथं ड्रॉ केलाय. जे फर्स्ट मी कंपॅरिझन साठी ड्रॉ केलंय की याच्यामध्ये न्यूक्लियस तर स्ट्रक्चर सेम असणार आहे. मी ऑलरेडी सांगितलंय याच्यात पण न्यूक्लियस आहे आणि ऑर्बिट्स आहे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्ह होणार आहेत. याच्यामध्ये सुद्धा न्यूक्लियस आहे आणि ऑर्बिट्स आहेत ज्या ऑर्बिट्स मध्ये इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्ह होणार आहेत. या ऍटमचा जर विचार केला तर याच्यात 2च ऑर्बिट आहेत. या ऍटमचा विचार केला तर याच्यामध्ये 3 ऑर्बिट्स आहेत. आता कोणाची साईज मोठी आहे नक्कीच ज्याच्यामध्ये ऑर्बिट्सची संख्या जास्त आहे त्याची साईज मोठी असणार आहे. याच्यात 3 ऑर्बिट आहे याच्यात 2च आहेत म्हणून याची साईज सुद्धा जास्त आहे. याची साईज कशी आहे कमी आहे. याचा अर्थ तुम्हाला जर कंपॅरिझन साठी 2 ऍटम्स दिले आणि विचारलं की कोणत्याची साईज मोठी आणि कोणत्याची छोटी आहे तर ज्याच्यामध्ये ऑर्बिट्स त्या ठिकाणी जास्त असणार आहेत त्याची साईज जास्त असेल. ज्याच्यात ऑर्बिट कमी असतील त्याची साईज कमी असणार. इथे आपल्या लक्षात आलं इलेक्ट्रॉनची संख्या काही असो ज्याची ऑर्बिट कमी त्याची साईज कमी, ज्याच्या ऑर्बिटची संख्या जास्त त्याची साईज सुद्धा
म्हणजेच रेडियस सुद्धा जास्त असणार आहे. हे झालं कंपॅरिझन जेव्हा ऑर्बिटची संख्या वेगळी वेगळी असते. इथं इझिली लक्षात आलं, इथं 2च ऑर्बिट आहेत म्हणजे छोटा ऍटम आहे, इथं 3 ऑर्बिट्स आहेत म्हणजे मोठा ऍटम आहे याच्यापेक्षा. परंतु याचा अर्थ असा घ्यायचा का की ज्यांच्यामध्ये ऑर्बिटची संख्या सारखीच असते त्या सगळ्यांची साईज सारखीच असते? हे तर लक्षात आलं, वेगवेगळे नंबर ऑफ ऑर्बिट्स असतील तर साईज वेगळी वेगळी असणार आहे. परंतु समजा असं एक्झाम्पल माझ्याकडे आलं त्या ठिकाणी की हा एक ऍटम आहे कोणत्या तरी इलिमेंटचा, याच्यामध्ये 2 ऑर्बिट्स आहेत, याच्यामध्ये 2 ऑर्बिट आहेत, आणि हा एक दुसरा ऍटम आहे, हे याचं न्यूक्लियस, याच्यामध्ये पण 2च ऑर्बिट आहेत, पण हे वेगवेगळ्या एलिमेंटचे ऍटम आहेत. समजा हे वेगळ्या वेगळ्या एलिमेंटचे ऍटम आहेत, फक्त यांच्यामध्ये ऑर्बिट याच्यामध्ये पण 2 आहेत आणि याच्यामध्ये पण ऑर्बिट्सची संख्या जी आहे ती 2च आहे. 2 ऑर्बिट्स, हिअर ऑल्सो 2 ऑर्बिट्स. अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये पाहिलं होतं कंपॅरिझन, एकाच्या ऍटम मध्ये 2 ऑर्बिट होते, एकाच्या 3 होते. ऑब्व्हियसली जिथं ऑर्बिट्स जास्त होते तिथं ऍटमची साईज जास्त होती. मग याचा अर्थ इथं पहा, जेवढे दोघांचे ऑर्बिटची संख्या सारखीच आहे, म्हणजे इथं पण 2च ऑर्बिट आहेत आणि इथंही 2च ऑर्बिट आहेत, परंतु हे वेगवेगळ्या एलिमेंट्सचे ऍटम आहेत. आता याचा अर्थ असा घ्यायचा का की दोघांमध्येही पर्टिक्युलरली दोघांचीही साईज सेम असणार, असा अर्थ होईल का त्याचा? तर नाही, साईज यांची सुद्धा वेगळी वेगळी असते. साईज यांची सुद्धा वेगळी वेगळी असते. समजा हा जो इथं मी लिहिलेला आहे पर्टिक्युलरली, हा आहे समजा एखादा पर्टिक्युलर, हा आहे समजा ऑक्सिजनचा ऍटम. हा कशाचा आहे? ऑक्सिजनचा ऍटम. ऑक्सिजन ऍक्च्युली मॉलिक्युलर फॉर्म मध्ये असतो, म्हणजे तो O2 असा असतो, ठीक आहे. आणि हा आहे समजा नायट्रोजनचा. तर दोघांच्या मध्ये 2-2च ऑर्बिट आहेत. परंतु तुम्ही जर ऑक्सिजनच्या ऍटमचा विचार केला तर त्याचं जे शेवटचं ऑर्बिट असतं, पर्टिक्युलरली त्याच्यामध्ये असणारी जी इलेक्ट्रॉनची संख्या आहे ती वेगळी असणार आहे आणि नायट्रोजनच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या वेगळी असणार आहे. तर जेव्हा ऑर्बिटची संख्या सारखी असते तेव्हा कशावरून साईज ठरवायची ते पहा. तर ज्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये, म्हणजे याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये पहा 1, 2, 3, 4, 5 आणि 6 इलेक्ट्रॉन्स आहेत, आणि याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये पहा 1, 2, 3, 4 आणि 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. पहा, ऍटमची साईज ठरवायची आहे, ऑर्बिटची संख्या सारखीच आहे, इथंही 2च ऑर्बिट आहेत, इथंही 2च ऑर्बिट आहेत. जर ऑर्बिटची संख्या वेगळी वेगळी असती तर आपण लगेच ठरवू शकलो असतो की ज्याच्या ऑर्बिटमध्ये जास्त ज्याच्यामध्ये जास्त ऑर्बिट तो मोठा ऍटम झाला, ज्याच्यामध्ये कमी ऑर्बिट्स असतील तो छोटा ऍटम झाला. पण इथं काय प्रश्न निर्माण झाला होता, दोघांमध्येही 2-2च ऑर्बिट आहेत. जेव्हा अशा प्रकारे ऑर्बिट्सची संख्या सेम असते तेव्हा ज्याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये कमी इलेक्ट्रॉन्स असतात तो मोठा असतो आणि ज्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये जास्त इलेक्ट्रॉन असतात तो छोटा असतो. एवढंच सध्या लक्षात ठेवा, व्यवस्थित पहा. ऑर्बिटची संख्या सारखी असताना साईज कशी ठरवायची? जेव्हा ऑर्बिटची संख्या सारखी असेल तेव्हा बाहेरच्या ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉनची संख्या पाहायची. ज्या ऍटम मध्ये आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या कमी तो मोठा ऍटम असेल, म्हणजे त्याची साईज जास्त असेल. जिथं या बाहेरच्या मध्ये असणाऱ्याची इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असेल त्याची साईज कमी असणार आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. सो दिस इज द कंपॅरिझन ऑफ ऍटॉमिक साईज और साईज ऑफ ऍटम्स. कंपॅरिझन मध्ये 2 पॉइंट्स लक्षात घ्या, मराठीत लिहितो व्यवस्थित लक्षात येईल तुमच्या ते, की ठीक आहे, नंबर ऑफ ऑर्बिट्स जर वेगळे असतील तर जास्त ऑर्बिट असणारा मोठा असेल आणि कमी ऑर्बिट्स असणारा छोटा असेल.
आणि जेव्हा नंबर ऑफ ऑर्बिट्स सेम असतील तेव्हा काय करायचं, तर इलेक्ट्रॉन्स आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन्स जर जास्त असतील तर तो छोटा असणार आहे आणि इलेक्ट्रॉन्स जर कमी असतील तर तो मोठा असणार आहे. म्हणजे इथं आपण ऑर्बिटच्या संख्येवरून ठरवलं कोणता ऍटम मोठा असणार आहे, कारण ऑर्बिटची संख्या वेगवेगळी होती. इथं ऑर्बिटची संख्या सेम असल्यामुळे ऑर्बिटच्या संख्येवरून न ठरवता आउटर मोस्ट ऑर्बिटच्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून ठरवायचं. ते अशा प्रकारचे हे कुठेतरी नोट करून ठेवा. तुम्हाला हे व्यवस्थित पाहिल्याबरोबर लक्षात येईल की साईज जी असते ऍटमची ती कम्पेअर कशी केली जाते किंवा कम्पेअर करण्यासाठी काय क्रायटेरिया त्या ठिकाणी वापरला जातो. ठीक आहे. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ साईज ऑफ अन ऍटम. ही कन्सेप्ट आहे ऍटमच्या साईज बद्दलची. ठीक आहे. सो आता ऍटम बद्दलचा दुसरा पॉइंट आपल्याला स्टडी करायचा आहे, तो म्हणजे ऍटमच्या मास बद्दल. तो म्हणजे काय, ऍटमच्या मास बद्दलचा. परत ते स्ट्रक्चर काढतोय. हे जे असतं याच्यामध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात, त्याला आपण न्यूक्लियस म्हणतो. न्यूक्लियसच्या भोवती अशा प्रकारचे ऑर्बिट्स असतात, त्या ऑर्बिट्स मध्ये इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्ह होत असतात. तर तुम्ही लास्ट इयर म्हणजेच 8th स्टँडर्ड मध्ये याच्याबद्दलचा स्टडी केलेला आहे की जरीही ऍटम मध्ये जास्त साईज ही ऑर्बिटची असेल, म्हणजे न्यूक्लियस खूप छोटा असतो, न्यूक्लियस साईजला कसा असतो, खूप छोटा असतो, परंतु ऍटमचं मॅक्झिमम मास हे सेंटरलाच एकत्र झालेलं असतं. म्हणजे काय, तर न्यूक्लियसच्या तुलनेमध्ये इलेक्ट्रॉन्स जे आहेत त्यांचं मास खूपच कमी असतं, म्हणून ते निग्लेक्ट करायचं. म्हणजे ऍटमचं मास सांगताना इलेक्ट्रॉनची संख्या मोजायचीच नाहीये, कारण इलेक्ट्रॉनचं मास प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या तुलनेत खूप कमी म्हणजे निग्लिजिबल असतं. निग्लिजिबलचा अर्थ त्याला निग्लेक्ट करायचंय, सोडून द्यायचंय. म्हणजे कोणत्याही ऍटमचं मास फाइंड करण्यासाठी कोणावरती कॉन्सन्ट्रेट करायचंय, तर न्यूक्लियस वरती कॉन्सन्ट्रेट करायचंय. न्यूक्लियस वरती कॉन्सन्ट्रेट करायचंय म्हणजे कोणाची संख्या लक्षात घ्यायची, तर प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सची संख्या लक्षात घ्यायची. पहा, ऍटमचं मास स्टडी करायचंय तर ते मॅक्झिमम मास हे इथं एकत्र आलंय, याच्या तुलनेत हे बाहेरचं मास खूपच कमी आहे. म्हणजे द एंटायर ऑर मॅक्झिमम मास ऑफ अन ऍटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन इट्स न्यूक्लियस. कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे एकत्र झालेले, तर मॅक्झिमम मास जे आहे ऍटमचं ते त्याच्या न्यूक्लियस मध्ये कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. ऍटमचं जे मॅक्झिमम मास आहे ते त्याच्या न्यूक्लियसला कॉन्सन्ट्रेट झालेले, एकत्र झालेले आहे. आणि न्यूक्लियस मध्ये कोण कोण असतं, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. यांच्या तुलनेत इलेक्ट्रॉनचं मास निग्लिजिबल आहे, म्हणून त्याला घ्यायचं नाहीये. मग त्यामध्ये तुम्ही एक कन्सेप्ट स्टडी केली होती मासशी संबंधित असणारी, ती म्हणजे ऍटॉमिक मास नंबर. ही कन्सेप्ट काय होती, ऍटॉमिक मास नंबर. कोणत्याही ऍटमचा ऍटॉमिक मास नंबर ठरवायचा असेल तर तो प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स वरून ठरतो, इलेक्ट्रॉन्सचं तिथं काहीही काम नाहीये. कोणत्याही ऍटमचा ऍटॉमिक मास नंबर हा त्याच्या प्रोटॉनची संख्या आणि न्यूट्रॉनची संख्या यानं ठरतो. मग कशाला म्हणायचा ऍटॉमिक मास नंबर, तर नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स टुगेदर इज कॉल्ड atomic mass number. ऍटमच्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या म्हणजे त्या ऍटमचा ऍटॉमिक मास नंबर असतो. मास नसतं. प्रोटॉन न्यूट्रॉनची संख्या म्हणजे ऍटॉमिक मास नाहीये, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या म्हणजे ऍटॉमिक मास नंबर आहे. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या म्हणजे ऍटॉमिक मास नंबर आहे, हे त्या ठिकाणी नोट डाऊन करायचे. पहा,
ऍटमच्या साईजचा विचार केला तर ऍटमची स्वतःची साईज खूप लहान आहे, परंतु त्याच्याही तुलनेत न्यूक्लियसची साईज खूप लहान आहे. ऍटम मध्ये जे न्यूक्लियस आहे ते साईजला खूप लहान आहे, परंतु ऍटमचं जे मॅक्झिमम मास आहे ते त्या न्यूक्लियस मध्ये कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. कारण न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स आहेत आणि प्रोटॉन्स न्यूट्रॉन्सच्या तुलनेमध्ये इलेक्ट्रॉनचं मास खूप कमी असल्यामुळे प्रोटॉन न्यूट्रॉन्सच्या तुलनेमध्ये इलेक्ट्रॉनचं मास खूप कमी असल्यामुळे ऍटॉमिक मास मध्ये कोणाला पकडायचंय? फक्त प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सला. आणि एक कन्सेप्ट आपल्याला त्या ठिकाणी मिळाली ऍटॉमिक मास नंबरची, दॅट इज द नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स टुगेदर इज कॉल्ड ऍटॉमिक मास नंबर. सो ऍटॉमिक मास बद्दल आपण फक्त ऍटॉमिक मास नंबर म्हणजे काय तेच स्टडी केलंय. ऍटॉमिक मास बद्दलची आणखी डिटेल इन्फॉर्मेशन आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत. सो आजच्या लेक्चर मध्ये आपण अँटोनी लेवायझर नावाच्या सायंटिस्ट बद्दल थोडी इन्फॉर्मेशन पाहिली. त्यानंतर ऍटमचं स्ट्रक्चर मी तुम्हाला ओव्हरऑल जे असतं, जे ऑलरेडी तुम्ही 8th स्टँडर्ड मध्ये स्टडी केले ते सांगितलं. त्यानंतर ऍटमची साईज कशी मेजर केली जाते, त्यानंतर ऍटमच्या साईजचं कम्पॅरिझन कसं केलं जातं, आणि आपण एक नवीन पॉइंट सुद्धा या चॅप्टरच्या या लेक्चरच्या शेवटला सुरुवात केली आहे, तो म्हणजे ऍटॉमिक मास. आणि त्यातलं ऍटॉमिक मास नंबरची कन्सेप्ट आपण आज लर्न केली आहे. ऍटॉमिक मास नंबर ही कन्सेप्ट आपण आज त्या ठिकाणी लर्न केलेली आहे. सो व्यवस्थित प्रकारे कालचे लॉज स्टडी करायचे व्हिडिओज मधून. त्यानंतर पुढचा पार्ट जो आजच्या लेक्चरमध्ये शिकवलाय तो स्टडी करा. सगळे लेक्चर व्यवस्थित एकदा समजलं नाही तर डबल पाहायचे आहेत, कारण लिंक आपण त्यामुळेच ओपन ठेवत आहोत. सो जेवढ्या वेळेस शक्य होईल तेवढ्या वेळेस रिपीट व्हिडिओज पहा. व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित नोट्स बनवायच्या आहेत आणि व्यवस्थित स्टडी करायचा आहे. तर आपण या ऍटॉमिक मास बद्दल आणि तसंच या चॅप्टर मधल्या पुढच्या काही कन्सेप्ट बद्दल येत्या काही लेक्चर्स मध्ये पाहणारच आहोत. सो विल कंटिन्यू इन नेक्स्ट लेक्चर. आपण आजचं लेक्चर इथंच कन्क्लूड करत आहोत. ओके, थँक्यू.